कहाँ लगो बड़ी माँ जी? आत है। आत है म्हणून बाहेर चाललाय तो कोण आहे? संकटा है संकटा. हा. आमच्या 42 नंबरचा जो दीर आहे त्याचा नबाबा मुलगा आहे. ते सोडा, हे सगळं सामान कोणाचं आहे? अरे हमरा सामान है. थंडीचे कपडे आहे. थोडा छोटा मोठा का. हे छोटा मोठा नाही, सगळं मोठा मोठा दिसतंय. कोणाचं? तुमचं सामान आहे हे घेऊन तुम्ही वर चढणार आहात? अरे काय वेळ लागला? ए बावळट बायांनो, अरे हे सामान घेऊन वर जायचं आपण. अरे काय? एक मिनिट खोल का बताओ काका. काय ते दाखवा. देखो हा फॅन. एक मिनिट. हा पंखा कशासाठी घेतलाय? तेऊ का है. हम है चुटकी भर तेल भाभी के पैर को लगाते हैं, मग तिला पंख्याने हवा घालते आणि मग ती झोपते. सवय आहे आमच्या भाभी. मला गरमी खूप भाजते. एव्हरेस्ट वर तुम्ही यांना पंख्याने हवा घालणार आहात? एव्हरेस्ट वर? हा तो एव्हरेस्ट वर घालणार. गरमीला कुठे कळते एव्हरेस्ट आहे का प्रायव्हेट आहे? ती गरमी आहे. मला गरमी भाजते. काय होते? मला गरमी भाजते. आणि मग थंडी काय होते? थंडी भाजते. इतकं वेगळं आहे. बरं आणखी काय मला जरा दाखवा. त्या गोष्टीत काय? ही है हा 21 कांबले. इथे एक कांबळे 30 मिनिट स्किट करतो. 21 जण काय करतील? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेनिंग सेंटर. काय हल्ली गिर्यारोहणाची आवड वाढली आहे, त्यामुळे आमचा बिझनेसही वाढलाय. आम्ही इथे लोकांचा सराव करून घेतो गिर्यारोहणाआधीचा आणि मग त्यांना पुढच्या प्रवासासाठी पाठवतो. बघूया आज आमच्याकडे कोण येत आहे. कोण आहे नेक्स्ट? पाठवा त्यांना आज. इथं खूप थंडी वाजते आहे. ए चटके एव्हरेस्टच्या खाली थंडी वाजणार नाही तर काय भजो वाजणार आहे? झंझा वाजणार आहे का? वा तुम्ही एव्हरेस्ट साठी आलाय? हा. खरं तर तुम्ही एव्हरेस्ट चढणारा नाही, फक्त रेस्ट करणारा वाटता. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः एक एव्हरेस्ट वाटता. पण मला फार कौतुक आहे, तुमच्यासारखी शरीरयष्टी असलेली माणसं सुद्धा एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याची स्वप्न उरी बाळगतात. उरी बिरी सगळं ठीक आहे. पादाक्रांत काय बोलतो आहे? म्हणजे चढण्याची. अच्छा. आप कौन हो? मी तुमचा ट्रेनर चिंचवडकर. चला तुम्ही पटकन आज जा आणि साडी सोडून या. सठिया गए का? आज जा, साडी सोडून गिर्यारोहकांचे कपडे घालून या. अरे नाही हम तो हर कपडा नाही पहनेंगे. अरे आहे का? आम्ही नव्या साडी घेतली आहे. पंडितजींनी सांगितलं आहे नव्या साडीमध्ये व्रत करायचं आहे. वा एव्हरेस्ट सर करणं हे तुम्ही व्रत असल्यासारखं मानता. हे ऐकून बरं वाटलं. पण जर तुम्ही साडी सोडली नाही तर निसर्ग तुमची साडी सोडेल. कैसा हात लगा हात है? अरे उसकी खटिया खड़ी कर देंगे हम तो. उसके हाथ पाय तोडून टाकणार आम्ही त्याचे. अरे केलेचा पेचा नाही. अरे हवा नाही आहे. कमाबलेल शरीर आहे. कमाबलेल. आता निसर्ग एक मिनिट काय झालंय? निसर्ग घाबरलाय. हा तुम्ही जास्त ओरडू नका, नाही तर तो एव्हरेस्टचं टोक घेऊन पळून जाईल. तुम्ही शांत राहा. नाही अजिबात नाही. मला सांगा तुमचा बाकीचा ग्रुप कुठे आहे? अरे आमचा दोघांचा ग्रुप आहे. हे माझी देवरानी जेठानी आहे. कुठल्या राणी आहात? अरे राणी नाही पगले. देवरानी जेठानी जावा. जा बाबा, कळेल असं सांगा ना. पंच केला सांगावा लागतो आहे. ते सोडा सगळं, मला सांगा तुम्ही कोण आहात एकमेकींच्या? अरे हम जाबा है. जाबा. मराठी मध्ये गाणं आहे. मला जाबू द्या ना घरी. आता बाजा लेकी 12. एक मिनिट, ते जाबू द्याना नाहीये, त्या जाऊ द्याना घरी असं आहे.
अच्छा, तुम्ही एकमेकींच्या जावा जावा आहात. जाऊ जावा जावा. काय काय गंमत आहे. म्हणजे आतापर्यंत जावा जावा एकमेकींवरती आवाज चढवतात एवढंच माहिती होतं. तुम्ही दोघी मिळून एव्हरेस्ट चढणार. वा वा, जावा वा वा. ए बाबू, हा. ही माझी फक्त जाबू नाही आहे, ही माझी जिबा भाबाची मैत्रीण आहे. भाभीजी एकदम घट्ट मैत्रीण आहे, माहिती आहे. आमच्यासारख्या महिला आहेत म्हणून महिलांचं सबलीकरण होत आहे. पण तुमच्यात फक्त तुमचं सबलीकरण होत आहे. अरे गुड बात. क्या बोले हमार भाभी को, बड़की भाभी को उल्टा सिल्टा बोलता है. जी भाषण के हाथ में दे देंगे. हाँ. अरे पण मी बडकीला बोलतोय, तुम्ही का भडकी? अरे माझ्या आईच्या जागेवर आहे ती. ए छटके घुसा ठोक दो. नाही भाभी, अरे ऐसा रिवेंज लेंगे. वा वा विशो. रागाबार रागाबार. तुम्ही तयार आहात? एक मिनिट. ए संकटा, तनी की है तो आओ. कहाँ लगो बड़ी माँ जी? आत है. आत आहे म्हणून बाहेर चाललोय तो कोण आहे? ए संकटा है संकटा. हा, हा, हा. आमच्या 42 नंबरचा जो दीर आहे त्याचा नबाबा मुलगा आहे. ते सोडा, हे सगळं सामान कोणाचं आहे? अरे हमरा सामान है, थंडीचे कपडे आहे, थोडा छोटा मोठा का. हे छोटा मोठा नाही, सगळं मोठा मोठा दिसतंय. कोणाचं? तुमचं सामान आहे हे? हातो. हे घेऊन तुम्ही वर चढणार आहात? हातो. अरे काय वेळ लागला. ए बावळट बायांनो, अरे हे सामान घेऊन वर जायचं आपण. अरे काय? एक मिनिट खोल का बताओ काका. उघडा, काय ते दाखवा. हा. ई देखो, ई हा फैन. एक मिनिट. हा हा पंखा कशासाठी घेतलाय? देऊ का है. हम है चुटकी. चुटकी भर तेल भाभी के पैर को लगाते हैं, मग तिला पंख्याने हवा घालते आणि मग ती झोपते. सवय आहे आमच्या भाभी. मला गरमी खूप भाजते. एव्हरेस्ट वर तुम्ही यांना पंख्याने हवा घालणार आहात? एव्हरेस्ट वर? हा तो एव्हरेस्ट वर घालणार. गरमीला कुठे कळते एव्हरेस्ट आहे का प्रायव्हेट आहे. ती गरमी आहे, मला गरमी भाजते. काय होते? मला गरमी भाजते. आणि मग थंडी काय होते? थंडी भाजते. इतकं वेगळं आहे हे. तो. बरं आणखी काय मला जरा दाखवा. त्या गोणीत काय? ई है हा 21 कांबले. इथे एक कांबळे 30 मिनिट स्किट करतो. 21 जण काय करतील? ए पगलाट, ए 21 कांबले नाही आहे, ते टिंब काढून टाक. ए कांबले आहे कांबले. हे कशासाठी घेतलंय तुम्ही? कुरी तिकडे वरती मंदिराच्या बाहेर, हॉटेलच्या बाहेर कोणी उघडा बागडा असेल तर त्याला दान करायचा आहे. एव्हरेस्ट वर उघडा बागडा कुणी हे तुम्ही दान करणार? दान. हॉटेलच्या बाहेर? अरे वरती हॉटेल बिटेल काय नाहीये. ओ मेरी माँ, वरती हॉटेल नाही आहे. नाहीये. कोण लाज पण नाही आहे. तुम्हाला आहे का लाज? नाहीये वर काही. अरे कोण बाजार बिजार पण नाही आहे. काय एव्हरेस्ट वर येत आहे का ऐरोलीला येत आहे माझ्याबरोबर? मेरी माँ, छट्टन और पपीना को का लेके जाएंगे गिफ्ट. और नहीं तो का भाभी. एक काम करा, मुठभर बर्फान्यात तोंडात कोंबा तुमच्या सहित. अरे बर्फाच्या गोळ्याचं कौतुक नाही, आमची गाडी आहे स्वतःची पर्सनल. हाँ नहीं तो क्या अरे भाभी. वरती तर काहीच नाही, सगळं पांढरा पांढरा आहे. काहे नाही ऊपर भाभी. ऊपर तो कुछ भी नहीं है. फूड मॉल नहीं, शॉपिंग मॉल नहीं, बाजार हाट नहीं, काही देखने को बघने को नाही. भाभी जी, लोक एवढा पैसा खर्च करून कशाला जातात वरती? आई शपथ, हा प्रश्न मला पण नाही पडला इतक्या वर्षात. कशाला जात असतील इतक्यावरती? ए सुना भैया, हा, हा. वरती काही नाही आहे. नाही, काही नाही वरती काही नाही आहे. नाही. पाणीपुरीची गाडी पण नाही आहे. लोकांची हिमगौरी होते, पाणीपुरी कोण टाकणार आहे तिथे? तर गाड्या उचलायला कोण येत नाही का? तुम्ही मेलात तर बॉड्या उचलायला पण कोणी येत नाही तिथे. बरा झाला. हा? आता छुट्टनच्या पप्पाला सांगते पाणीपुरीचा ठेला टाकायला. आईस पाणीपुरी कैसा रहे. अरे बावळट बायांनो, ओ, अरे तुम्ही
तुम्ही एव्हरेस्ट वर जाऊन पाणीपुरीची गाडी टाकणार आहात? आता अरे भाभी जी अरे देखो हमारी बड़की भाभी की सच. भाभी सुनो तो मैं क्या कहती हूँ, चूल्हा तर आणलेलाच आहे. मी जल्दी वर जाते आणि धंदा शुरू करते. तुम बड़े भैया को लेके आओ. काय आहे, जागा नको जायला हातची. अरे तुम्ही एव्हरेस्ट वरती स्टो घेऊन आला काय? बर्फ वितळवणार आहात? वो सब छोड़ दो. बात हो गई कहणे सुनणे. खूप ऐकलं, खूप बोलला तुम्ही. आता एव्हरेस्ट वर कसं जायचं आहे? हेलिकॉप्टर आहे, रोपवे आहे. एक मिनिट, घोडा बेडा मला जमणार नाही आहे. तुम्हाला लाग जमेल, घोड्याला जमेल का? अबे गुड बात तेरे के तो पहले वो देख दिया था. क्या बोला था? भाभी से वार्ता करते, भाभी से वार्ता करते, भाभी से अरे मला वार्ता. ऐका ना. इधर ही शाम. हाँ? भाभी से वार्ता करते हैं. हाँ, ए चुपके, हमारी भाभी है वो. ए चुपके. हमारी भाभी है. ए, चुप भाभी मैं शांत नहीं रहूंगी. भाभी गुस्सा भाभी तू. नहीं, मैं शांत गुस्सा रहूंगी. तू. उसको गुस्सा मार तू दूंगी. रागाबार, रागाबार. ए छचुंदर जिंदा हो? इधर आओ. क्या है, कैसे जाना है ऊपर? अहो मी नीट सांगत होतो ना, वरती काय तुम्हाला मी रोपवे आणि हेलिकॉप्टरने नेणार आहे का? मला सांगा. हमको पालखे पण चालेल. हे ना एव्हरेस्ट आहे, एव्हरेस्ट. इथे तुम्हाला पायाने चालत जावं लागतं. क्या कहे हो? ओ मेरी बाय, हमको बोले थे कि रोपवे आहे, हेलिकॉप्टर आहे, घोडा आहे, पालखी आहे. इथे तर काहीच नाही आहे. हमको फसा दे तुलसी यादव. एक मिनिट, एक मिनिट. कोणी फसवलंय तुम्हाला? एव्हरेस्टचा मालक. एव्हरेस्ट विकला गेलाय? हे जगाची शान तुलसी यादव नामक किस मला विकली गेली आहे. हाँ तो प्रोपराइटर है वो. अख्खा पर्वत घेतलाय. ए पगले पर्वत नहीं ऐसे ना, ये देखो ये है ना एवरेस्ट ट्रैवल टूरिज्म का तो पर्ची है हमारे पास. ये देखो टिकट है, इसका बुकिंग किया है ना. मनका देवी टेम्पल जाना है हमको. तुम वही तो हो ना? अच्छा चंदर. अरे येडे बाई, अरे हे काय आहे माहितीये का? अरे एव्हरेस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं तिकीट आहे हे. आणि इथे जिथे तू आली आहेस ना, हे एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेनिंग सेंटर आहे. दोन वेगळ्या जागा आहेत. हे तिकडे ये अलग है. मग दोनों अलग है. कशाला बेड बाया घालवला?